आणि पुढची बातमी पाहूयात। ठाकरेंच्या शिवसेना खासदारांच्या शिंदेंशी बैठकीचं वृत्त हे श्रीकांत शिंदे यांनी फेटाळलेलं आहे। आताची एक मोठी अपडेट समोर येते। गेल्या वर्षभरापासून अफवा सुरू आहेत, आता ही तशीच अफवा आहे। या बातमीमध्ये काहीही तथ्य नाही, अशी कोणतीही मीटिंग झालेली नाही, अशी प्रतिक्रिया ही श्रीकांत शिंदे यांनी स्वतः दिलेली आहे। त्यामुळे ठाकरेंच्या शिवसेनेचे खासदार आणि एकनाथ शिंदे यांची बैठक झाल्याचं वृत्त हे समोर आलेलं होतं। मात्र या बैठकीचं वृत्त हे श्रीकांत शिंदेंनी फेटाळून लावलेलं आहे। गेल्या वर्षभरापासून या अफवा सुरू आहेत असं ते म्हणालेले आहेत। मात्र तशी कोणतीही बैठक ही सध्या तरी झालेली नाही, अशी प्रतिक्रिया ही त्यांनी दिलेली आहे। आणि याच संदर्भामध्ये अपडेट देतात आमचे प्रतिनिधी अक्षय भाटकर सध्या आपल्या सोबत आहेत। अक्षय, आपण पाहिलं तर एकीकडे ठाकरेंच्या खासदारांनी देखील या अफवा असल्याचं म्हटलेलं आहे, बैठकीचं वृत्त त्यांनी नाकारलेलं आहे आणि त्यानंतर जे स्वतः त्या बैठकीमध्ये होते ते श्रीकांत शिंदे सुद्धा या बैठकीचं वृत्त फेटाळतात। काय अपडेट्स मिळतात? श्रीकांत शिंदे यांच्याशी अगदी थोड्या वेळापूर्वीच फोनवर आपली बातचीत झालेली आहे आणि फोनवरून त्यांनी या सगळ्या संदर्भातली सविस्तर प्रतिक्रिया एबीपी माझाला दिलेली आहे। त्यांनी सरळ सांगितले की ही या सगळ्या ज्या बातम्या येतात त्या अफवा आहेत, अशी कोणत्याही प्रकारची बैठक ही बुधवारी झाली नाही। याच्या आधी देखील ही अशा प्रकारची कोणती बैठक झाली नव्हती। त्याचबरोबर गेल्या एका वर्षापासून 1-2 वर्षापासून अफवा पसरवण्याचा प्रयत्न खूप मोठ्या प्रमाणात केला जातोय आणि आमच्याबद्दलच्या या अफवा आहेत, तर त्याबद्दल कोणी विश्वास ठेवू नका असं देखील त्यांनी सांगितलं। आणि त्यांनी ही बातमी जी आहे ती बातमी खरी नसल्याचं त्यांनी आपल्याला जी प्रतिक्रिया दिली त्या प्रतिक्रियेमध्ये त्यांनी म्हटलेलं आहे। यामिनी, बरं, ठीक आहे। धन्यवाद अक्षय या सगळ्या सविस्तर माहितीसाठी।